सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आरडीचा मुलगा निघतो बाजूच्या दिवशी सगळं काढून घेतो नाही, पण वेल्डिंग जर आम्ही तोडलं असं नाही। असं झालं काय परत हां काय पापा काय झाले, काय नेमकं काय चाललंय हे सगळं? काय चाललं हे काय चाललंय म्हटलं? चालले कारवाई चालली हसू नका, आम्हाला समज म्हणून आम्ही आलोय। नाही कारवाई चालली कसली कारवाई, काय नेमकं? नाही त्यांची डाबा जो होता आंदोलनाने स्वतः खाली करून द्या। मार्केट कमिटी जागेत आहे आपलं तो, त्याने स्वतःहून खाली करून घेतला की हा प्रोजेक्टला काय अडचण होऊ नये म्हणून। महाराजांचा त्यांचा फोन झाला, ते म्हणले की यांनी होताना अडचण होती, स्वतःहून त्यांनी काढून घेतलं। नमस्कार, मी विक्रम पवार, सभापती मार्केट कमिटी सातारा। आज या ठिकाणी सातारा आपल्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी जो आम्ही सगळ्या बोर्डाने निर्णय घेतला की आपला कंचे ढाबा जो अनाधिकृत बांधकाम म्हणून दिसत होतं, तसं बघायला गेलं तर 2010 सालीच कलेक्टरांनी ह्या कंचे ढाब्यात ताबा आम्हाला मार्केट कमिटीला दिला होता। तर त्यावेळेस आपल्या ह्या ढाब्याचे मालक यांनी विनंती केली होती की बाबा ज्यावेळेस काम सुरू होईल त्यावेळेस मी ढाबा माझा उतरवेल। पण आज या ठिकाणी आपलं मार्केट कमिटी येणे होत असताना संबंधित ढाब्याची आपल्याला अडचण जाणवली। त्यावेळेस काल झालेल्या बैठकीमध्ये आंदोलनकर्त्यांनी स्वतःहून हा ढाबा या ठिकाणी रिकामी केला आहे।
इथून पुढे फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती पुन्हा कंचे ढाबा या ठिकाणी सातारकरांच्या सेवेत या ठिकाणी सुरू झाला आहे. मी प्रथमतः आनंदरावांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व संचालक म्हणतो की त्यांनी या ठिकाणी जो आमचं भाऊसाहेब महाराजांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण व्हावं, त्या ठिकाणी ते काम करण्यासाठी कुठे अडचणी होऊ नये म्हणून स्वतःहून त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला की एवढा मोठा ढाबा 40 वर्षाचा हा ढाबा जुना ढाबा आहे. साताऱ्यात आपल्या महाराष्ट्रात या ठिकाणी ह्या ढाब्याचं फार मोठं नाव आहे. पण एवढं मोठं नाव असताना सुद्धा आनंदरावांनी स्वतःहून सांगितलं बाबा एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला जर माझ्या कंचे ढाब्यामुळं अडचणी असेल तर मी ढाबा तो या ठिकाणी स्वतःहून काढून घेतो. त्यांनी या ठिकाणी ढाब्यातील सगळं मटेरियल या ठिकाणी काढले आणि या ठिकाणी राहिलेली आता इमारत आहे त्या इमारतीत पाडायचं काम आपल्या बोर्डामार्फत संचालकांमार्फत आम्ही आज सुरू केलेलं आहे. पुढचं आता ऑगस्ट महिन्यात आमचं या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रमसुद्धा घेऊन प्रशस्त या ठिकाणी मार्केट कमिटी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा बांधकामाचं काम सुरू करणार आहे. ढाबा जो होता आनंदरावांनी स्वतः खाली करून